सगळ्यांच्या गोळामेळ्यात सण साजरा करायची मज्जा काही वेगळीच असते. तर इथे ना सकाळ सकाळ पुरणपोळीसाठी डाळ लावून घेतले, तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक माझा रेडी झाला होता. म्हटलं निवांत बसून थोडासा चहा घेऊयात. नंतर आहे ना पोळ्या लाटून घेतल्या आणि काकूंनी नाही ती उमराची फळं बनवली होती, ती ओटी भरण्यासाठी लागतात. तर ही फळं आहेत ना कोणी उकडून घेतं तर कोणी तळून पण घेतं. आता सगळा स्वयंपाक झाल्यावरती लक्षात आलं की काल तर कोण घेऊन आलोय आपण आणि मेहंदी काढायचंच राहिले. आता इथे मेहंदी काढून घेतली, तोपर्यंत काकूंचं वस्त्रमाळ करायचं चालू होतं. मग मी पण रेडी होऊन आले आणि पटकन वट पौर्णिमेसाठी जे पूजेचं ताट लागतं ते रेडी करून घेतलं. नंतर या चुडे घालायचे होते, मग ते घालून घेतले. आणि हे चुडे हातामध्ये एवढे भारी असे दिसतात ना. आणि ज्यावेळेस कधी आई अशी रेडी होईल ना, शिवांकला आहे ना आईला सोडायचंच नसतं. तर इथे काकू मी निघालो, तोपर्यंत प्रियंका ताई, अमृताताई आणि गौरीने आम्हाला जॉईन केलं. मग सगळ्यांनी मिळून आम्ही वडाची पूजा करून घेतली आणि वडाला आहे ना दोरा गुंडळला. आता इथे 7 फेरे पण मारून घेतले. आता यावेळेस आहे ना वट पौर्णिमेसाठी गावाकडे आल्यामुळे ना आणखीनच भारी वाटत होतं. तर आहे ना वडाची पूजा करून झाल्यावरती बायकांची ओटी भरून घेतली आणि एवढे सारे पाहुणे रावळे भेटले होते. आता इकडे आम्ही सगळ्या बायका बिझी होतो, तोपर्यंत शिवांक आणि अनुश्रीचं असं काही साखर चोरून खायचं चालू होतं. आता सगळे भेटलेत म्हटल्यावर थोडंसं हसणं खिदळणं तर झालंच पाहिजे ना. सगळ्यांशी गप्पा मारून छान वाटलं. आता घरी आल्यावरती ना सूर्याभोवती वर्तू दिसला, जो की खूपच भारी दिसत होता. थोड्या वेळात आहे ना पाऊस पण चालू झाला होता, वातावरण छान झालं होतं. शिवांक, कृष्ण आणि आबा निघाले होते बाहेर फिरण्यासाठी. चला आजसाठी एवढंच, बाय.